मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. फडके. सर मी आहे. अरे वाईटच आहेस तू राक्षस. अजून दारू पिऊ शकतो एवढे पैसे आहेत माझ्याकडे. त्या फडके साहेबांच्या जागी ते मॅडम आले आहेत ना, त्यांनी दिले पैसे. सर मी कॉल केला होता त्यांना. त्यांच्या आईचं एक छोटं ऑपरेशन होणार आहे, तेच झालं की येतीलच. सर आजच्या कामाचं नियोजन सांगू का? सांगते. जाधव कंपनीची माणसं 3 वाजता भेटायला येणार आहेत. त्याआधी आश्रमातल्या मुलांची छोटी सहल होणार आहे कारखाना बघण्याची. त्याबद्दल विद्याधर दादांनी अर्ज करून कळवलंच होतं, पण त्याआधी ते तुम्हाला भेटणार आहेत आणि मग कारखाना बघायला जाणार आहेत. त्याआधी एक पूजा पण होणार आहे सर. या हंगामातली साखर एक्सपोर्ट होणार आहे ना त्याची. सर ती तुमच्या हस्ते होणार आहे. झालं. त्याआधी आपण तुमची पूजा करूयात. चला. काय म्हणजे काय म्हणला सर? मला कळलं नाही. एक खूप महत्वाचं काम आहे. काय सर? या बाहेर या. मिस वशिला, सगळं सांगतो. लिसन एव्हरीवन, अटेन्शन प्लीज. काय झालं सर? काही सिरियस मॅटर झालंय का? नाही नाही, काही सिरियस नाहीये. उलट गुड न्यूज आहे. आज सगळ्यांना पार्टी. काय हवं ते मागवा. चहा मागवा, जेवण मागवा, काहीही मागवा आणि हवं तिथून मागवा. कळलं का? माधू. आलो साहेब. ये. अरे ऑर्डर घे यांच्या सगळ्यांच्या. कसली ऑर्डर काय? अरे त्यांच्या खाण्यापिण्याच्या ऑर्डर कुठूनही येऊ देत, कितीही खर्च झाला तरी चालणार आहे. ऑर्डर आल्या पाहिजेत. कळलं? दामले काका, तुम्हाला काय हवंय? सर कसली पार्टी? अहो दामले, पहिलं ऑर्डर सांगा. एक वडापाव. वडापाव? अहो मी तुम्हाला सांगतो काय हवं ते मागवा, तुम्ही वडापाव सांगताय. अहो असं काहीतरी लार्ज पिझ्झा, बर्गर, सँडविच वगैरे मागवा ना. तुम्हाला काय खोटं वाटतंय? अहो मी खरं सांगतोय. लेट्स एन्जॉय. चैन करा आज. सर म्हणजे तुम्ही फारच खुश दिसताय आज. काय कारण आहे सांगा की. मॅडम अगोदर ऑर्डर तरी पूर्ण होऊ दे. माधू. अरे मागव रे, काय पाहिजे ते मागव. मला एक डायजेस्टिव्ह लागेल. ए माधू, अजून एक काम करायचं. आपल्या सेकंड चेंबरवरचं जे ऑफिस आहे, वॉचमॅन, ऑफिसर, स्टाफ, वर्कर्स, सगळ्यांना झाडून पार्टी आहे. चला. एक्सक्यूज मी, एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. आज आपल्याला जी पार्टी मिळणार आहे ती मिस सावित्री देणार आहे. सावित्री? अरे थांबलात का? अरे ऑर्डर घे. आणि माधू, अरे चिकन बिर्याणीपेक्षा ट्रिपल शेजवान राईस जास्त महाग असतो. अरे जरा चीज केक, ब्लॅक पेस्ट्री, ट्रफल केक असं मागवा ना. जरा चांगलं आणि महाग मागवा.
आज ट्रीट मिस सावित्री देणार आहेत. सो लेट्स एन्जॉय. चला. सर तुम्ही कुठे आहात मिस सावित्री? तुम्ही सकाळी मला सगळा कार्यक्रम समजावलात ते आम्हाला कळणे. कसं आहे मिस सावित्री, एखादी गोष्ट पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय अंमलात आणण्याचा प्रयत्न म्हणजे फसवणूक केल्यासारखं असतं. आणि जी फसवणूक तुम्ही केली आहे मिस वशिला. मी फसवणूक? डोंट वरी. आत्ता का आणि कसं याचा विचार करू नका. आत्ता ह्याची चिंता करा. तुम्ही होस्ट आहात पार्टीच्या. एन्जॉय. सावे, आज पहिल्यांदा तुला कोणतरी भारी पडलंय. मामा, मला नाही वाटत त्या पोरीकडून काम होईल म्हणून. चुकीच्या गोड्या सट्टा लावलाय तू. दिसाला आहे टाव का कामाला बापारा निघाला म्हणजे अवघड आहे. मग बलरामा, मोठमोठ्या नद्यांचं पाणी माणसाचं मन निर्मळ करू शकत नाही, पण एकदा का बाईच्या डोळ्यातल्या गंगा जमुना वाहायला लागल्या ना, किती मोठा माणूस असला ना, पागळलाच म्हणून सांग. दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढण्याचं एकदम जालिम शस्त्र आहे तिच्याकडं. तुझ्याकडे आहे का? तू दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढू शकतो का? नाही ना? गप्प बस. अरे पण ती पोरगी सगळ्यांना टशन देते ना, तुला मला त्याला पण. तर होणार आहे काय माहित. बलरामा, झालं तर हे काम फक्त आणि फक्त तीच करू शकते. गाडी ट्रॅकवरून खाली उतरली होती, पण सकाळी स्क्रू टाईट करून आलोय. काम होणार आणि तीच करणार. आलं विश्वंभरच्या मना, तिथं कुणाचं चाले ना. सुरू कर, सुरू कर, सुरू कर, सुरू कर, सुरू कर. मज्जा पण एकदम भारी. अगं सावित्री, पण प्रमोशन झालं म्हणून पार्टी दिली की काय? नाही ते हो ना, सांग ना ग, का बरं दिली पार्टी? काय ग, लग्न ठरलं का काय? तुम्ही खाऊन घ्या ना आधी, सांगते की. धन्यवाद मॅडम पार्टी दिल्याबद्दल. आता असं वाटतं का मस्त वाम कुक्षी घ्यावी. ही तुमची बिलं. टोटल 23,550 रुपये झाले, नाश्ता आणि जेवण मिळून. पेमेंटचं कसं काय? सावे, नुकसानीचा डाव तर खेळत नाहीयेस ना तू? स्कॅनर दाखवता का मला? झाले झाले ट्रान्सफर. निघालात का? कुठे? अहो तुम्हीच नाही का सांगितलं मला जाधव आणि जाधव कंपनीची मीटिंग द्या म्हणून? विसरलात? नाही हो, लक्षात आहे, मी आले. कशाला? सर, का केलं तसं? किती उशीर मिस वशिला. तुम्ही आता हुशार असतात ना, तर हा प्रश्न तुम्हाला तेव्हाच पडला असता. पण काय करणार, तुम्ही वशिलाची माणसं.
तुमची ट्यूब आहे ना ती उशिरात पेटणार. तुम्ही हा प्रश्न मला विचारावत ना त्यासाठी मी सकाळपासून थांबलो. असो, मला सांगा कशी चालू आहे तुमची चॅरिटेबल ट्रस्ट? म्हणजे तुम्हाला काय वाटलं काल तुम्ही एका म्हाताऱ्याला 500 रुपये द्याल आणि हे सिद्ध कराल की तुमच्या दानत आहे? हे पण अहो काका, लेकीने दिले असं समजून तरी घ्या. अहो घ्या काका. अहो पोरांना राशन आणा घरला. कळवळ आहे, कणव आहे माणसांबद्दल. ज्याला मी पैसे नाकारले त्याला पैसे देण्याची कोणाची हिंमत नाही या गावात. आणि तुम्ही पैसे दिले. आता कळली तुम्हाला 500 रुपयांची खरी किंमत. राग येतोय? नोकरीवर लाथ मारून जावंसं वाटतंय? जा, माझं काही म्हणणं नाही. पण हा, बाय द वे, तुमचं किती रुपयांचं नुकसान झालं? 15,000, 20,000? 23,550. अरे बापरे, पगार व्हायला अजून 20 दिवस तरी असतील ना? आय डाऊट पुरतील. राग येत असेल ना खूप? हो सर. काय? अर्जुनशी प्रेमानं वागायचं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याला तुझ्या प्रेमात पाडायचं. आणि अर्जुन कवठेकर नावाचं विष तुला प्यायचंही आहे आणि पचवायचंही आहे. अहो सर, नाही नाही, राग नाही आला मला तुमचा. तुमचं बरोबरच आहे खरंच. मी शिकली आहेत ना धडा. सर, ते कसं असतं ना, एक अडचण पण 10 उपदेशांसाठी भारी असते. हा हिशोब लक्षात राहील माझ्या. उशीर होत असेल ना तुम्हाला? मी पण विसरलेच. ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदर नाही. या ना सर. सर सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं. मिस वशिला, काय रडीचा डाव खेळतीयस तू? मी नसतो जिंकू देत तुला. सर, ऑल द बेस्ट. हा, डील पक्की करून या. आता माझं ठरलंय. जे काय असल ते प्रेमान. तुझं कसं झालंय माहिती का अर्जुन कवठेकर? तुझा अहंकार लई मोठा आहे आणि तोच तुझा तोटा आहे हे तुला नाही कळत आहे. ते स्वतःच्याच बिल्डिंग वरनं आपलं घर दिसत नाही ना, तसं झालंय तुझं. नाही, याचा वचपा तर मी काढणारच आहे, पण प्रेमान. अरे मामा, लोकांच्या पापाचा घडा भरल आणि अर्जुन कवठेकरच्या पापाचा भरणा करायला ना बॅरल लावायला लागेल. उत्सावे, तुला कळलं कसं नाही त्याने तुला 23,500 चुना लावलाय ते? 23,550. 50 आणि कुठे सोडतेस बाई?
अगं सोडून दे की ते, तसं बी ते पैसे विश्वंभरला दिलेलंच होतं ना मग. अरे पण गेलेत ना. सावे टेन्शन घेऊ नकोस. आपण त्याला चुन्याच्या निवडीतून असं बुचकाळून काढू पता पता. कुणाचा फोन आहे का? या काय टायमिंगला फोन केलाय. लेकरू टेन्शन मध्ये असलं ना की मधुरमौलीला कळतच बघ. आपलं कनेक्शन आहे ना. हे मदर मौलीचा फोन आहे, सगळे कनेक्शन तुटतील. मधुरमौली सहावे फोन कसं काय केलास का? अगं तुला बघू वाटलं म्हणून फोन केला. आणि आपला पारस आहे ना, त्याने ना व्हिडिओ कॉल कसा करायचा ते शिकवलंय मला. हो का? म्हणलं करून बघू, येतोय खाते. चांगलंय. पण तू दिसते मला बाई, तू खरंच दिसायला लागलीस. मला पण. सहावे तू आणि दीपू माझ्यासाठी किती करत ग. नवीन फोन बी घेऊन दिलाय. तुझी मदर माऊली नाही निर्दयी आहे ना ग. ए मधुरमौली, असं काय ग म्हणतेस? 9 महिने पोटात वाढवलंयस तुम्हाला, एकटीने मोठं केलंयस. आणि बघ, जगातली कुठलीच मधुरमौली निर्दयी नसते. बरं आता उग इमोशनल हाणून रडवू नकस मला. हा, इमोशनल मी आणते का तू? बाई आधीच त्या औषधानं माझं तोंड कडू झालंय, पण आता तुला बघितलं बरं वाटतंय मला. अगं कालच दीपू मामाशी बोलणं झालं माझं, त्याचा पण फोन आलेला. तुमच्या दोघांची खुशाली कळली, आता काळजी मिटली बघ माझी. आणि ती टवळी चमकी इकडे फिरकली पण नाही. मला माहिती ती का आली नसेल. मी लईच किरकिर करते ना ग. मी काय करू, मला काळजी वाटते तुमची. पण आज लईच आठवण यायला लागली बघ तुमची. मधुरमौली, हे बघ, मला खरं खरं सांग, तुला बरं वाटतंय ना आता? अगं मी आहे बरी. आता हॉस्पिटल मधनं सोडलंय म्हणलं बरीच असेल की मी. तू नको माझी काळजी करू, मला वाटेल बरं. तुझं सावे, त्या शेनाज मॅडम का कोण आहेत बघ, त्यांना तुझं काम आवडतंय का ग? अगं एकदम खुश आहेत त्या. सावे, तुझं ते रॉयल पॅलेस दाखव की मला. म्हणजे तू कुठं झोपतीस कुठं बसतीस ते दाखव की मला. राजस्थानला एवढी थंडी आहे, तू टोपी घातली नाहीस, शिटर घातला नाहीस. म्हणजे ती रॉयल पॅलेस असं आहे का, थंडी असून पण थंडी नाही वाजत. हा, म्हणजे ते आता कसं. हो की मला सगळं दाखव की मला. अगं हो, दाखव की मला. हो दाखवते ना, दाखवते. आवडली ना? आता एवढं दिसतंय बाई, नीट दाखव की. बर मला सांग, तू नीट गोळ्या घेतेस का नाही? अगं पण औषधं घेतेस का नाही? अगे सावे, इकडे कर की. हे बघ, टेन्शन नॉट आणलीच औषध. पारस, अगे सावे, हे शाळेत नाही का स्काउट गाईडला ते सत्कार्य करायचं काम असायचं बघ, तसंच वाटतंय. म्हणून हा पारस नितीन शिर्के, स्काउट गाइड काकी की सेवा में हाजिर है. टेंशन नहीं लेने का. ए पारस, थँक्यू रे. आता हाय का? अगं दोस्ती में या माहिती ते आता दोस्तीत नो थँक्यू नो सॉरी, तुझी उतकांडी नको पेटूस. आणि काय झोपा की आता, किती उशीर झालाय.
मला बरीच काम आहेत, मी चालले. मधुरे माऊली, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. गुड नाईट स्वीट ड्रीम असं म्हण. हा ह्यो म्हणतोय तेच ते. आईला ते ताईनं पाक थंडीत घाम फोडला बघ. नाही तर काय. पण सावे, मावशी किती जीव लावते ना ग मला, दाखवत नसली तरी. जेम्स बॉन्ड सारखा शातिर दिमाग आहे तिचा. होली दाखव म्हणली ग. नाही तर काय. अवघडून बसलं होतं. हे मामा, तू ना इकडे कुठेतरी एका बऱ्या हॉटेलात ना रूम बुक कर. मी तिकडे जाऊन तिला व्हिडिओ कॉल करीन परत. रूम बुक करायचं का अवघड नाही ग. तर तू उद्या उंट दाखव म्हटली, वाळवण दाखव म्हटली, तर काय दाखवायचं विचार करा अगोदर. हो की रे.